आपण पाहत आहात जनतेचा खरा आवाज विजय वार्ता न्यूज। तसेच श्री राजेंद्रजी पवार जिल्हा प्रमुख शिवसेना यांना विनंती आहे आपण आमदार अतुलजी सावे साहेबांचं स्वागत करायचं आहे। सन्माननीय आमदार संजयजी शिरसाट साहेबांचं स्वागत संपन्न होत आहे। राठोड श्री राजेंद्रजी राठोड साहेबांच्या वतीने सन्माननीय आमदार अतुलजी सावे साहेबांचं स्वागत सुद्धा हॉटेल उको इसेन्शियल नंदिनी येथे संपन्न होत आहे। यानंतर मी अनिताजी राठोड यांना विनंती करते की आपण फुलंब्री विधानसभेचे आमदार आदरणीय सौ अनुराधाताई चव्हाण यांचं स्वागत करायचं। मंचावर सर्व मान्यवर उपस्थित झालेले आहेत। आदरणीय संजयजी शिरसाट साहेब, आदरणीय आमदार अतुलजी सावे साहेब, त्यांच्या समवेत सन्माननीय माजी महापौर गजाननजी बारबार साहेब, नंदकुमारजी सन्माननीय पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांना विनंती करतो की आपण शुभेच्छा द्याव्यात। नंदनी हॉटेलच्या या उद्घाटन प्रसंगी उपस्थित माझा पुतण्या अतुल सावे, काका शब्दावरनं फटकेबाजी होईल असं वाटतच होतं। माझ्या विधानसभेतील माझ्या सहकारी अनुराधाताई चव्हाण, या हॉटेलचे मालक राजेंद्र राठोड, पवारजी, चैतन्य महाराज, बाबाजी, बडोदेजी, सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। राजूंनी पहिले हे हॉटेल एका दुसऱ्या ग्रुपला दिली होती, परंतु ती त्या पद्धतीने रन झाली। हे शहर एवढं वाढत चाललेलं की या निर्भयापासला 2 मिनिटं जरी उभं राहिलं तर किती गाड्या पास झाल्या जर मोजायचा जरी प्रयत्न केला तरी मोजू शकत नाही, एवढी ट्रॅफिक आहे। म्हणून या शहराचा विकास ज्या गतीने होतोय त्या गतीने या ठिकाणी सुविधा आताही नाही। अनेक लोक मला विचारतात की साहेब इतकं मोठं तुमचं शहर आहे पण चांगले आम्हाला हॉटेल नाही किंवा हॉटेल मिळत नाही। आणि हॉटेल व्यवसाय करताना आपण कुणाबरोबर काम करतोय त्याचं भान ठेवलं पाहिजे। म्हणून आता या ओपो ग्रुपचे जवळपास 40 हॉटेल्स आहेत। काही करायची गरज नाही, आता महिन्याला तुझ्या अकाउंटला पैसे येतील, ते काम तेच करतील। कबशीत व्हायचं काम नाहीये, प्लेटवर ठेवायचं काम नाहीये, काही बोलायचं काम नाही, गिराईक आणणं त्यांचंच काम, हॉटेल चालवणं त्यांचंच काम, नेट चेक आपल्या अकाउंटमध्ये येते, वाईट पेमेंट। आणि म्हणून या अशा उद्योगामध्ये आपण घुसलं पाहिजे, आपले मराठी माणसं घुसले पाहिजे। उगाच तरी हायवेला आपल्याला जागा आहे म्हणून धाबा टाकणारे अनेक जण पाहिले, 4 महिन्यामध्ये धाब्याची वाट लागते, तोच पीठ बसतो तिथे। राजू घेत नाही, राजू दुसऱ्याला पालून काय करतो हे मला माहिती, कारण माझ्या पक्षाचा कार्यकर्ता, तो माझ्या पक्षाचा कार्यकर्ता, मला माहिती त्याच्या सगळ्या गुण माहिती। आणि म्हणून व्यवसायामध्ये सक्सेस होण्यासाठी काय पाहिजे तर आपल्या हसरा स्वभाव असला पाहिजे आणि स्वतःचा कॉन्फिडन्स असला पाहिजे। त्याचे कॉन्ट्रॅक्ट आता तुम्ही ह्या बीवायसी विचार करू नका, फार जळगाव पर्यंत गेलेला आहे, खानदेशमध्ये याची लिंक लागलेली, त्याला वाटतं ते आपल्याला काही कळत नाही। अरे राजा माझं नाव संजय, तुझं कुठं कॉन्ट्रॅक्ट चालू मला विचार ना। हॉटेल हे फक्त दाखवायसाठी त्याच्याकडे काही याचे असे ब्रांचेस, अनेक ब्रांचेस आहेत। आणि म्हणून नेमक्या वेळेला नेमका निर्णय घेणं हे जितकं महत्वाचं असतं त्याच्यानंतरच माणसाला सक्सेस मिळत असतं। म्हणून तुझ्या हॉटेलला निश्चितच प्रगतीच्या दिशेने हे जाणारच आहे, कारण की ब्रँड चांगला येतो, ब्रँड चांगला आला
कस्टमर यायला सुरुवात होते. अनेक आपल्याकडे ब्रँड आता इथे येत आहेत, ते पाहिलं तर तिथं आता जागा मिळत. म्हणून तुझ्या हॉटेलला माझ्या शुभेच्छा आहेत. निश्चित अतुलजी 1-1.5 वर्ष आणखी लागेल माझ्या हॉटेलच्या उद्घाटनाला मी तुम्हाला बोलवेन. माझ्याही हॉटेल तर माझं येतं काय राजकारण जर एखाद्या वेळेला संपलं दुसरं काही धंदा पाहिजे का? म्हणून आपण आपला पुढची तयारी करून ठेवा. म्हणून मी सुद्धा तुझ्यासारखंच आता एका कामामध्ये लागलेलो आहे. अतुल साहेबांचं बरं आहे, त्याच्या 6-7 फॅक्टरी आहेत. आता काढायचं तर सगळ्याच काढलं पाहिजे ना. म्हणून त्यांना काही चिंता नाही, चिंता आपल्याला आहे. म्हणून आता या व्यवसायात सुद्धा आपण मराठी माणसांनी गेलं पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे. खऱ्या अर्थानं ही कुणाची जागीरी नाहीये. ज्याच्याकडे हिंमत असेल तो या व्यवसायामध्ये जातो आणि सक्सेस होतो. हे राजू आज तू दाखवून दिलंय. म्हणून तुला आणि तुझ्या कुटुंबाला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर लोकनेते विकास कुमार सिंग, सन्मान्य कॅबिनेट मंत्री अतुलजी साळे सर यांना विनंती करतो की आपण शुभेच्छा द्याव्यात. आजच्या या हॉटेल नंदिनीच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय संजीव काका शिरसाट साहेब, तसेच आमच्या विधिमंडळातील सहकारी अनुराधाताई चव्हाण, इकडे उपस्थित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रमेश पवारजी, आमचे सहकारी प्रमोद राठोडजी, बालाजी मुंडेजी, आमचे खास लातूरून आलेले आमच्या समाजाचे अध्यक्ष बाबुरावजी, तसंच बारवाजी, नंदकुमार घोडेलेजी, सर्वच उपस्थित इकडे. आणि खास त्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे असे आमचे मित्र, ज्यांनी प्रॉपर टाइमवर एक चांगलं असं हॉटेल इकडे तयार केलं, ती वास्तू तयार केली, असे आमचे मित्र राजेंद्र राठोडजी आणि त्यांचा सर्व परिवार, बहिणी असतील, मुलं असतील, सगळ्यांना. आणि खास करून इकडे महाराज जे आपल्या या कार्यक्रमाला आलेले कन्नडचे चैतन्य महाराज आणि उपस्थित सह्या चैतन्य आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींना आणि मित्रांना. राजू राठोडा एकदम हुशार व्यावसायिक आहे, म्हणजे राजकारणात तरी असला तर हुशार व्यावसायिक आहे. आणि व्यावसायिक काय काम करत असताना त्याने DMIC मध्ये कशा जागा कोणाला मिळवून द्यायच्या, कसं करायचं ते सगळं त्याने व्यवस्थित केलं. संजीव भाऊ कोणाला नाही जमले त्याने, पण अतिशय चांगलं आहे. गुड, वी आर हॅपी. आम्हाला आनंद आहे की त्याने अतिशय उत्कृष्ट काम केलं. आणि जसं आता ताईंनी सांगितलं की आपलं शहर हे विकसित शहर आहे. येणाऱ्या 5 वर्षामध्ये या शहरामध्ये अनेक उद्योग येत आहेत, मोठे मोठे उद्योग येत आहेत. तो 1.5 लाख कोटीची गुंतवणूक येते, 5 लाख लोकांना नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. ते सगळं करत असताना वाढत्या शहरामध्ये फॅसिलिटीज अवेलेबल असल्या पाहिजे. आणि त्याच पद्धतीने आज या नंदिनी हॉटेलच्या माध्यमातून आणि त्यांनी ओप्पो ग्रुप बरोबर पण टायअप केलाय, जो आज भारतातला एक मोठा ग्रुप आहे, ज्याचे चांगले चेन ऑफ हॉटेल्स आहेत. आणि मला नक्कीच खात्री आहे राजू भाऊ की तुम्ही चांगली सेवा, कारण की सर्व्हिस इंडस्ट्री, हॉटेल इंडस्ट्री म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री, आणि चांगली हॉटेलचा गिराईक कसं असतो, एकदा त्याला चांगली सर्व्हिस मिळाली की तो रिपीट होतो. आणि तुम्ही मला नक्कीच ज्या पद्धतीने हॉटेल बनवलंय, तुम्ही चांगली सेवा त्या छत्रपती संभाजीनगरच्या नागरिकांना द्याल, ज्या माध्यमातून आपल्याला रिपीट कस्टमर भेटतील. आणि आत्ताच ताईंनी जसं तुम्हाला शुभेच्छा दिल्या, तुमच्या अनेक ठिकाणी जमिनी आहेत, त्याच्यामुळे तुम्ही अनेक अजून असेच हॉटेल लवकर सुरू करावं. आणि संजीव भाऊंना विनंती करतो की त्यांनी लवकरच त्यांच्या हॉटेलच्या उद्घाटनाला आम्हाला बोलवावं, हीच संजीव भाऊंना विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज ते हॉटेल ओप्पो इसेन्शियल नंदिनी
या हॉटेलच्या शुभारंभाच्या प्रसंगी आज आपल्याला इथे शुभेच्छा देण्यासाठी आज इथे आवर्जून उपस्थित असलेले या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय अतुलजी सावे साहेब, तसेच आपल्या या जिल्ह्याचे पालक असलेले आपणा सर्वांचे पालक आदरणीय पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब, तसेच उपस्थित असलेले आमचे सर्वच राठोड कुटुंबियावर प्रेम करणारे सर्वच मंडळी, आमचे सर्व सहकारी आज इथे आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले चैतन्यजी महाराज, मी सर्वप्रथम श्री राजेंद्रजी राठोड साहेब असतील, राठोड वहिनी असतील आणि संपूर्ण राठोड कुटुंबियांना या नवीन सुरुवातीसाठी मनपूर्वक हार्दिक अशा शुभेच्छा देते. आणि आज आपण छत्रपती संभाजीनगरची विकासाची घोडदौड जर बघितली तर आज आपल्या या छत्रपती संभाजीनगरमध्ये अशा हॉटेलची गरज आपल्या इथे आहे. कारण आता आपल्या इथे येत असलेले नवीन उद्योगधंदे असतील, चाललेली डेव्हलपमेंट असेल, त्या दृष्टीने आपल्या या येथे हॉटेल्स सुद्धा चांगली असणं गरजेचे आहे. आणि त्यामुळे आज आपण या छत्रपती संभाजीनगरच्या विकासामध्ये आपण एक मानाचा तुरा या नंदिनी हॉटेलच्या माध्यमातून दिलेला आहे. त्याबद्दल आपलं खूप खूप मनापासून अभिनंदन करते आणि तुम्हाला या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि ह्या एका ब्रँचच्या अनेक ब्रँच हो आपल्या अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करते. धन्यवाद.